ऐका, अंतकालेचे मामेव स्मरण मत्वा कलेवरम या तत्वावर बोलत असताना या देहाची गरज आहे म्हणून दिला नाही, या देहाकडून जे कार्य घडावं त्या कार्यासाठी भगवंताने हा देह आम्हाला प्राप्त करून दिलेला आहे. मग कशा करता दिलेला आहे? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण नासे जीव कोण भवरोग. या जीवाचा जीवपणा जर आम्हाला घालवायचा असेल, भवरोग संपवायचा असेल, तर हा देह आम्ही देवाच्या कारणी लावला पाहिजे. आम्ही आमचा देह देवाच्या कारणी लावतो का? आणि जर आम्ही आमचा देह देवाच्या कारणी लावत असेल तर आमचा अंतकाळ चांगला होईल का नाही ही शाशंकता आमच्या मनामध्ये का असावी? मुद्दा क्रमांक 2, हा देह आम्हाला कसा प्राप्त झाला? ऐका दादा, हा देह आम्हाला सहजासहजी प्राप्त झालेला नाही. एक तर एक एक योनी कोटी कोटी फेरा. योन्या किती आहेत? योन्या किती आहेत? किती योनींमध्ये फिरावं लागतं? 84 लाख. ऐका, 84 लाख योनी आहेत आणि एका योनीमध्ये महाराज म्हणतात एक एक योनी कोटी कोटी फेरा इज इक्वल टू गणित करून बघा. कॅल्क्युलेटर फुटलं नाही तर तुमच्या टांग खालून जाईल. कॅल्क्युलेटर जर फुटलं नाही ना, 84 लाख आणि एक तर 84 लाख योन्यातून हिंडायचंय आणि दुसरी गोष्ट एकाच योनीमध्ये कोटी कोटी वेळेस जन्म घ्यायचा आहे आम्हाला. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित. महाराज म्हणतात देवा, अरे किती वेळा जन्माला यायचं आम्ही, किती वेळेस आमची फजिती करून घ्यायची. आणि आम्हाला भेटलेला नरदेह आम्हाला मिळालाय, पण तो कळाला का? जर कळाला असता तर या समोरच्या खुर्च्या मोकळ्या असत्या का? आता आम्हाला जर नरदेह कळाला तर प्रवचन कीर्तनाला जे उभे राहतात ते उभे नसते राहिले, महाराजांसमोर बसले असते. त्यांच्या डोक्यात एकच कल्पना आहे. काय झालं? महाराज लई शहाणा आहे का? काय सांगल महाराज सांगून सांगून? तो फक्त सांगतो, तो आचरणात आणतो का? अगदी संदेह योग्य आहे. श्रोत्यांचा हा संदेह सुद्धा योग्यच आहे की महाराज फक्त प्रवचन करतात, ते आचरणात आणतात का? शांताराम भाऊ, आणि हा विचार करण्याचा मुद्दा आहे, अगदी योग्य मुद्दा आहे. पण मी ह्या पलीकडे जाऊन सांगेल, जिथं कथा कीर्तन होतात, जिथं प्रवचन होतात, जिथं कीर्तन होतात, जिथं भजन होतं, त्या ठिकाणी त्या वक्त्याचा अधिकार बघायचाच नाही. तो वक्ता कुणीही असो, फक्त तिथं भगवंताच्या नामासाठी जायचं. आणि ज्या क्षणाला तुम्ही नामासाठी तिथं जाल त्याच क्षणाला तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. माझे जगद्गुरु तुकोबरा एक ठिकाणी गोड चिंतन मांडतात. ऐका, श्रीमद भागवताचा विचार करायला गेलं तर 88,000 ऋषी बसलेले असताना त्या नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषी बसलेले होते बरं का. बरोबर, त्याच्यामध्ये काही ऋषी काही लाख वर्षाचे होते, काही हजार वर्षाचे होते, कितीतरी उच्च उच्च पदाचे ऋषीवरती तो बसलेले होते. आणि व्यासपीठावर बसण्याचा अधिकार सूतजींना दिला. सूतजींना सांगितलं, सूतजी तुम्ही व्यासपीठावर बसा आणि आमच्या शंकेचं समाधान करा. ऐका, व्यासपीठावर बसलेल्याचा अधिकार बघत बसण्यापेक्षा त्याच्या मुखातून येणारे नामस्मरणाचे बोल लक्षात घ्या. आणि ते जर लक्षात घेतले तो अधिकारी असो अन्यथा अनाधिकारी असो, हरकत नाही. फक्त भगवंताच्या नामचिंतनाचा विषय आपल्या डोक्यात घेऊन आपण आपल्या जीवनाचा मार्गक्रमण मोकळा केला पाहिजे. मार्ग मोकळा केला पाहिजे. विषय काय चालू होता? हा देह आम्हाला कसा प्राप्त झाला? ऐका, एक तर एक योनीमध्ये
कोटी कोटी वेळेस आम्हाला जन्म घेऊन मग त्याच्यामध्ये नामदेवरायांचा अभंग जर तुम्ही बघितला तर नामदेवरायांनी धडधडीत सांगितलेलं कोणत्या योनीत किती वेळा, झाडं किती वेळेस व्हायचं, जलचर किती वेळेस व्हायचं, तुम्ही किडा मुंगी किती वेळेस होणार, तुम्ही मनुष्य देहाला कधी प्राप्त होणार, हे नामदेवरायांनी इत्यद्भुत सर्व माहिती दिलेली आहे. मग ऐका, एका एका योनीमध्ये जर कोटी कोटी वेळेस आम्हाला यायचं असेल आणि मग लागे वारा मनुष्य देहाचा, नंतर आम्हाला मनुष्य देहाचा वारा जर लागत असेल आणि असा मिळालेला मनुष्य देह आम्ही जर असाच वाया घालवत असेल तर मायबापांनो आपल्याला देह मिळाला का कळाला हा ज्याचा त्याने विचार करायचा, ज्याचा त्याने विचार करायचा. एक हा जो मनुष्य देह आम्हाला प्राप्त झाला, हा शास्त्रकाराच्या हिशोबाने जर बघितलं तर काकताली न्यायाप्रमाणे आम्हाला देह प्राप्त झालेला आहे. काकताली न्याय. काकताली न्याय कशाला म्हणतात? पंढरपूरच्या वाळवंटामध्ये चंद्रभागेमध्ये एक आंधळा व्यक्ती चंद्रभागेमध्ये स्नान करून भगवंताचं नामचिंतन करत बसला, टाळ्या वाजवत होता वर हात करून, अशा वर हात करून भगवंताचं नामचिंतन, विठ्ठल 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 टाळी वाजवायचा. आणि ती टाळी वाजवत असताना दोन कावळ्यांची झडप झाली, झडप. आणि दोन कावळे झडप झाल्यामुळं त्यांचा बॅलन्स गेला आणि एक कावळा या आंधळ्या बाबाच्या हातात येऊन सापडला. बर का, एक कावळा आहे ना या आंधळ्या बाबाच्या हातात आला आणि आंधळ्या बाबांनी तो कावळा धरला आणि आंधळ्या बाबाच्या लक्षात आलं की अरे बापरे कावळा, वा 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 वा, एका डाव्याला किमान किमान 100 रुपये तर कोणी देईल आपल्याला. कावळा, काही गावांना कावळा येत नाही शांताराम भाऊ, लय अवघड काम आहे. काही गावांना दशक्रियेसाठी कावळ्यांची वाट बघावी लागते. त्याला असं वाटलं कावळा मिळाला ना, बास एक काम करू, हा जसा भेटला अजून एखादा, त्यानं तो कावळा धरला आणि बगलीत घातला. कुठं? बगलीत ठेवला दाबून. आता पिशवी बिशीत कुठं ठेवत असणार आहे, उडून गेला. मग त्यानं बगलीत दाबला. पण त्याच्या अंतःकरणामध्ये एक भावना निर्माण झाली, अरे एक कावळा तर आपल्याला सापडला, अजून एक कावळा जर सापडला, अजून एक, तर 2 कावळे होतील. याच्यामुळे जर 100 रुपये भेटत असतील तर दुसऱ्या कावळ्यामुळे पण 100 रुपये भेटतील. मग 100 आणि 100 200 रुपये. एक काम करू, अजून एक कावळा धरू, अजून एक कावळा. त्याने बगलीत दाबलेला कावळा त्याच्या लक्षातच राहिला नाही. त्याला असं वाटलं देवाचं नाव घेतलं, वर हात करून टाळ्या वाजवल्या तर कावळा सापडतो. महाराज त्यानं वर हात केला, बगलीतही गेला, अजून टाळ्या वाजवतोय, अजून कावळा सापडा त्याला. विचार करा, काकताली न्याय याला म्हणतात की सापडलेला देह आमच्या हातात मिळाला, मोठ्या भाग्याने मिळाला, पण तो मिळालेला देह आम्ही कोणत्या कार्यासाठी वापरतो. ऐका दादांनो, संसार करणं चुकीचं नाही हो, संसार करणं चुकीचं नाही, संसार केलाच पाहिजे. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी संसार केला नाही का? तुकोबारायांनी संसार केला ना. आणि तुकोबारायांचं म्हणणं पण असं नाहीये की तुम्ही संसार, अरे नका त्यागू रांडा पोरे, कोणाचाही त्याग करू नका. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. महाराज म्हणतात ऐका, कामामध्ये काम काही म्हणा राम राम. काम करा, काम करत असताना राम नामाचा जप करा, भगवंताचं नाम चिंतन करा. ऐका, तुम्ही म्हणाल महाराज हे नामचिंतन का केलं पाहिजे? त्याच्यासाठी एक महत्वाचा विषय सांगतो दादांनो. आयुष्यभर झालेला संस्कार, हाच संस्कार आम्हाला शेवट उपयोगी पडत असतो. आयुष्यभर झालेला संस्कार हा आम्हाला उपयोगी पडत, आणि देहावर झालेले संस्कार कधीही पुसल्या जाऊ शकत नाहीत, कधीच नाही. कसं काय झालं, दुपारच्या वेळेला लक्ष्मी मातेने भगवंताला सांगितलं की अहो
ते आतमध्ये सांगा, माझा काहीच विषय नाही त्याच्यात, ते आतमध्ये माझा विषयच नाही आवाजाचा काही. दादा दुपारच्या वेळेस लक्ष्मी मातेने भगवंताला सांगितलं, अहो ऐकलं का, दुपारची वेळ झाली, स्वयंपाक तयार आहे, तुम्ही भोजनासाठी यावं, असं लक्ष्मी मातेने भगवंताला सांगितलं. आणि भगवंत दुपारच्या भोजनासाठी घरी आले. दुपारची वेळ आहे, लक्ष्मी मातेने सुंदर असा स्वयंपाक केलेला असताना वैकुंठामध्ये ताट वाढून आणलं आणि लक्ष्मी मातेने ताट समोर ठेवलं आणि लक्ष्मीने पंखा करू लागली भगवंताला. पूर्वीच्या काळी माय मावल्या आपल्या पतीला जेवण करत असताना पंखा करायच्या. पंखा माहिती ना, हातातला पंखा, वारा घालायच्या, वारा. आता चालू फॅन बंद करतात, बिल येतो म्हणे. विषय वेगळा आहे, तो जाऊ दे, आपला तो विषय नाही. भगवंताने एक घास घेतला हातात आणि मुखाकडे हात येत असताना भगवंतांचं एक मुखातून स्मित हास्य बाहेर पडलं. स्मित हास्य, हळूच हसले भगवंत, गालातल्या गालात हसणे, गालातल्या गालात हसणे, तो प्रकार. लक्ष्मी मातेने विचारलं, का हो प्रभू तुम्ही का हसलात? माझ्या पंखा करण्यामध्ये काही चूक झाली का? स्वयंपाकामध्ये काही त्रुटी आहे का? भगवंताने सांगितलं, अगं नाही लक्ष्मी, काही नाही, सहजच. अहो सहज कुलशील पुरुष, कुलवान पुरुष आणि कुलवान स्त्री कधीही बिनकामाचे हसत नाहीत. त्यांच्या हसण्या पाठीमागे काहीतरी रहस्य असतं, काहीतरी गूढ असतं. आणि प्रभू तुम्ही संपूर्ण जगाचे नियंते आहात, तुम्ही सर्व विश्व व्यापक आहात आणि तुम्ही बिगर नियोजनाचे हसणार नाही. सांगितलं, लक्ष्मी मी का हसलो हे तुला सांगावंच लागेल का? म्हणे हो. म्हणे ऐक, हे बघ समोर जो मुंगळा दिसतो, मुंगळा समोर मुंगळा दिसतो, त्या मुंगळ्याच्या पाठीवर एक मुंगळा बसलेला आहे. म्हणे तो मुंगळा पाठीवर बसलेला पाहून मला हसायला आलं. लक्ष्मीने सांगितलं, देवा काय वेड्यात काढता? अहो एखाद्या मुंगळ्याच्या पाठीवर मुंगळा बसणे साहजिक आहे, त्यात विशेष काय आहे? अगं म्हणे लक्ष्मी हे तू सहजासहजी नको समजू असं. म्हणे का बरं? म्हणे अगं जो मुंगळा ज्याच्या पाठीवर बसला तो वर बसलेला मुंगळा कोण होता माहिती का? म्हणे कोण होता? अगं म्हणे बर हा मुंगळा कोण होता? म्हणे मागच्या जन्मातला इंद्र. आणि इंद्रावर जर ही परिस्थिती असेल, मागचा जन्म जर त्याला विसरल्या जात नसेल, तर महाराज आपण किती वेळेस जन्माला यायचं आणि किती वेळेस मरायचं? आमचा जर मृत्यू अटळच आहे, आमच्या मृत्यूला जर आम्ही टाळूच शकत नाही, मग आमचा मृत्यू आम्ही सुधारू मात्र नक्की शकतो. आणि मृत्यू सुधारण्यासाठी एकच करायचं आपल्याला. काय करायचं? भगवंताचं नामचिंतन आयुष्यभर घेत राहायचं. आणि आयुष्यभर घेतलेलं भगवंताचं नाम अखेर शेवटी आम्हाला शेवटच्या कालखंडामध्ये आम्हाला ते कामी पडतं. म्हणून माझे भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. ऐक अर्जुना, अंतकाळामध्ये तुझ्या मुखात आलेलं नाम आणि मुखात येत असणार नाम आणि त्या नामाद्वारे तुझ्या शरीराने सोडलेला प्राण अंततः माझ्यापर्यंत तुला घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्यासाठी फक्त एकच करावं लागल, तुला माझ्या नामाचा अधिकार जाणून माझी ओळख करून घेऊन तुला माझ्यापर्यंत प्राप्त होण्यासाठी माझ्या नामाचा हा अंगीकार करावा लागेल. ज्ञानोबराया आपल्या या 8व्या अध्यायामध्ये अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या ओवीवर, या श्लोकावर बोलत असताना ज्ञानोबराय म्हणतात, जे आत्ताचे सांगितले होते अर्जुना, मी आतापर्यंत तुला जे माग सांगितलं होतं, आघा आदियज्ञ म्हणे त्याला जयाचे, ज्या विषयाला अनुसरून
महत्वाचा विषय तुझ्या कानावर टाकण्याचा प्रयत्न केला। जे आधीची तया माते जाणोने अंती, आतापर्यंत जे मी तुला सांगितलं हे सगळं अंतकाळामध्ये अत्यंत गरजेचं आहे। हे तू जाणून घे का, हे अंती तुला जाणवल्या जाईल। म्हणून तोच संदेश मी या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांपुढे सांगतो।